आली काय आली. चल चल बरं, तू कुठे आहे दाखव बरं मला. चल चला चला लगेच चला, नाही तर जातील ती पोरं. चला चला. आज नेमकं गणिताच्या सरांचा तास आहे. बोरशी सर लय मारतील. 2 दिवस तर खिंड्यात चालले गेले. अभ्यास तर काही केलेला नाही मी. मग आणि आता घरी बी काय सांगू. मागच्याच आठवड्यात पोटदुखीचं नाटक करून घरी राहिलो होतो मी. बापरे, आता काय करावा. शाळेत जर नाही गेलो तर पप्पा आरड्या मारतील. आणि शाळेचं नाव करून कुठं बाहेर गेलो तर बोरशी गुरुजी घरी येऊन मला टिमकवतील. पप्पा तर रोज त्यांच्या जवळ बसायला जातात. त्यांचा विषय होईलच. आणि माझ्यावर तर चांगलंच लक्ष राहतं त्यांचं. काय करावा काय माहिती. आणि कदाचित पप्पा आज नाही बी भेटायला गेले तरी तर रम्याचं पोरगा आहेच की. त्याच्या बापाला सगळं खरं खरं सांगून देतो. आणि त्याचं बाप माझ्या बापाला जवळ येऊन कुटाणा करत बसतं. काय करावा काय समजणार नाही मला आता. काय आता कसं काय अक्कल लढवावी. त्याच्याकडे आज काही शाळेत जायचंच नाही. काही बी झालं ना, पण आज शाळेत जायचंच नाही. काहीतरी युक्ती करावी लागेल. आईला आहे ना, आईला लोणी तूप लावावं लागेल. शाळेतच जाणार नाही मी आज. बघू बरं, काहीतरी युक्ती लढवायच लागणार आहे. ए दिप्या, अरे चल ना, शाळेत नाही जायचं का? मग आज उशीर झालाय यार. आता चल पटकन. नेहमीच झालंय बरं का, लवकर आवरत नाही काही नाही. उशीर होऊन जातो. परत रांगेत उभे करतात आणि मारतात. चल लवकर. नाही मग मी नाही येते शाळेत आज. तू जाय. तू जाय, मी नाही येते. माझा ना गणिताचा अभ्यास झालेला नाही आहे. तसं आई आत्ताच गेली आहे. आणि बाबा आत्ताच गेले ना. बाबा विचारत होते. मी सांगितलंय त्यांना प्रकल्पासाठी घरी ठेवलंय. म्हटलं मी दुपारून जाणार आहे असं. तुला जर विचारलं बाबाने, तू पण तेच सांग बरं काय. नाही तर बस तू वेगळंच सांगशील आणि मग माझला परत मार भेटेल. मागच्या वेळेसारखं नको करू. काय गो तुझा, तू आजचा मारा उद्या ढकलतोय फक्त. आज बी काय आहे, आज तर काय बोरसे गुरुजी येणार नाही. उद्या येतील, उद्या मार खाशील. आज तर कुठे येणार आहे रे. तुला कोण सांगत होतं बोरशी गुरुजी येणार नाही असं. तुला कसं काय कळलं सांग बरं. अरे भो, खरं सांगतोय मी, नाही येणार आहे ते आज शाळेत. मला माहिती आहे ना. मी येताना आहे ना, त्यांच्या घरावरून आलो ना, तेव्हा त्यांच्या घरी पाहुणे आले होते. तेव्हा मी ते बोलत असताना ऐकलं की बोरशी गुरुजी म्हणत होते की म्हटले आज मी काय जात नाही मग शाळेत. असं फोनवर सांगत होते की माझं काय जमणार नाही आज शाळेत यायला असं. बघ बाबा तुझी इच्छा, मग मी जाऊ का पुढं असं. पण आज ते मयुरीचा बड्डे आहे, ती ना चॉकलेट आणणार आहे शाळेत. बघ तुझा विचार मग. काय बात करतो. मयूरचा बड्डे असं. जावं लागेल. पण ही गोष्ट खरी आहे ना की आज बोरशी गुरुजी येणार नाही असं. अरे 100% खरी आहे. सांगतो काय मी तुला. नाही येणार म्हणजे नाही येणार. बाकी तू तुझं बघून घेऊ. तुला यायचंय का. आधीच उशीर झालाय तुझ्यामुळे. परत मी रांगेत उभे राहून मार खायला तयार नाही बरं का. तुला यायचं असेल तर आत्ताच सांग, नाही तर मी निघतो बाबा. अरे नाही रे बाबा, येतो ना मग नाही आता 2 मिनिटं दे मला फक्त. माझी बॅग रेडी आहे. फक्त मला आहे ना कपडे घालायचे, तेवढे 2 मिनिटं थांब फक्त. मग जाऊ आपण सोबत. अरे मग या मी सांगत होतो 5 मिनिटं थांब तेव्हा तर लय घाई होत होती तुला. आणि आता कसं काय उशीर झाला मग तुला खरे. अरे भाऊ काय सांगू, मी जातच होतो तेवढ्यात हा दिसला मला. बोलला 5 मिनिटं थांब म्हणे, माझा आवरला का मग जाऊ आपण सोबत. कसलं काय एवढं म्हणजे ना नखरे करतो हा. बापरे. काही नाही, फक्त कपडे घालून निघायचंच होतं ना. कुसलं काय नको रे बाबा, नुसते नखरे याचे नाही. हे पॅन्ट नको, ती पॅन्ट नको, असं तसं पार पूर्ण वैताग आणून दिला. शेवटी मी निघायला लागलो तेवढ्यात म्हणे मग चल या तुम्ही. त्याच्यामुळे उशीर होऊन गेला, नाही तर मी लवकरच आलेला होतो. मग अरे बापू, तुला ती शिंदे मॅडमांची फाईल मागितली होती ना मी काल, अजून पण नाही आणून दिली तुम्हाला. कुठे आहे म्हटलं, लक्ष भिक्ष कुठे आहे तुझं. हो सर, तुम्हाला मी कालच आणून दिली. तुम्ही विसरले वाटतं. मी टेबलावर कालच आणून ठेवली होती बघा. तिथंच असेल बघा तुम्ही लागल्यास. हे पोर अजून बी आता कागदा कचराच गोळा करू राहिले का. मग अरे त्यांचा पहिला तास आता होण्यात आला माहिती का. जाय चला वर्गात पाठव पटकन. ए पोरांनो, जा रे, जा वर्गात जा. मग या तू आता काय करा. तुला झापटात द्या ना. खरंच मला असं तेवढं डोकं फिरवायलं. माझ्याशी खोटं बोलला तू लबाड. अरे बाबा, मलाच माहिती नव्हतं रे. कसं काय आला. याच्या घरी तर पाहुणे आले होते ना रे. मला काय माहिती नाही भाऊ खरंच. आता काय करायचं.
आता 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 तेच आपली जुनी आयडिया. हे हा खरंच, चला माझा बी अभ्यास झालेला नाही असा व्याज. चला चला. यार नको, मग दीप्या लय मार भेटेल बरं का. हा, घरी जो माहीत पडला ना. अरे असं बी आता एवढा मार भेटणार इथं, त्याच्यापेक्षा घरचा मार खाल्लेला परवडेल. चल तू, नाही तर मी चाललो. चल रे. हे रम्या, यायचंय का तुला? चल चल जाऊ आपण, चल. दप्तर वगैरे तर लपवली गेली, पण आता दिवस कसा काढायचा? शेतात जर गेलो इकडं, हा, आणि जर शेतात कोणाला दिसलं, माझ्या आईला दिसलं ना, तर माझ्या आई बदडून काढेल मला. मी काही शेतात येत नाही भाऊ तुमच्या बरोबर. आता इथून पुढे कसं करायचं ते सांगा पहिले. नाही असं करू ना, मग बापूजीच्या शेतात जाऊ ना. तिथं जाऊ, तिथं आंबे पण आहे. हा, तिथं आंब्यांवरच खेळू, मस्तपैकी झाडांवर खेळू, आंबे पाळंबे. नाही रे भाऊ, माझी आई तिकडे गेलेली आहे. तुला काय आहे? माझ्या आईला दिसलो ना मी, माझी आई, हा, माझ्या आई बदलून काढेल मला. नाही नाही, त्या शेतात बितात बी नाही जायचं. मी तर म्हणतोय ना, चला शाळेत, जे होईल ते पाहिलं जाईल. शाळेत? आणि आता येळा झाला का तू? डोकं फिरलंय तुझं शाळेत जायला म्हणे आता परत. आता परत जर शाळेत गेला आणि त्यांना दिसलं, मग साधा बदलून काढतील का? त्यापेक्षा थांब ना भाऊ इथं. तुला काय प्रॉब्लेम आहे? तू काय टेन्शन न घेऊ, मी सांगतो कुठं जायचं. काय शेतात बितात जायची गरज नाही आपल्याला. मी आयडिया लढवतो. हा ठीक आहे, मग शाळेत नाही जायचं. मग काय करायचं ठरवलंय म्हटलं? सांगा तुम्ही आता काय करायचं? दिवसभर इथंच बसून राहायचं का? हा, साधं बोर होईल का? त्यापेक्षा शाळेत राहिलेलं परवडलं असतं. त्याच मेरीचा वाढदिवस आहे, तिथे चॉकलेट तरी खाल्ली असती. मार खाल्ला असता तर खाल्ला असता. नाही, मी काय म्हणतो, धरणापाशी जायचं का? मस्तपैकी तिथं, मस्तपैकी पोहू वगैरे. हा, आणि तिथं जवळ आहे ना चिंचेचे झाडं बिडं पण आहे मस्तपैकी. आणि तिथं आसपास कोणी येत पण नाही. काय वाटतं? तिथं मस्तपैकी दिवसभर आपण आराम बी करू. हा, आणि कोणाला काही पत्ता बी लागणार नाही. परत शाळेचा जेव्हा सुटायचा टाइम होईल त्यावेळेस येऊन जाऊ. काय वाटतं? अरे हा, ही भारी आयडिया आहे नाही का? मस्तपैकी तिथं जाऊ. हा, आणि नदीला आता पाणी पण आलंय, पाऊस पडलाय, त्यामुळे मस्तपैकी पोहू वगैरे. चालेल चालेल, चला रे सगळेजण जाऊ तिथं. चला. हा भाऊ, अजून एकदा विचार करून घ्या बरं. हा, मी पहिले सांगतो, जर घरी माहिती पडलं तर साध्या टिमकावणार नाही घरच्या आपल्याला, पहिले सांगतो. हे, याला कोणी आणलं रे? याला नका आणत इथून पुढं. नुसतं रडका राहतो काही ना काही. घरी नका सांगा, आणि हे नका करा, ते नका करा. सगळ्या गोष्टीला घाबरतो तो, नका त्या गोष्टीला घाबरतो. कोण सांगेल येणार इथं आता? कोणाला माहिती पडणार आहे? चल गुण. हा हा, सांगितल्याप्रमाणे बसले सगळे. हो, बरोबर बरोबर. हा, असंच बसा. हो सर, सर. हो बोरसे सर, मी काय म्हणतोय? अरे बापू, तुला कितीदा सांगितलंय मी. हा, तास चालू असताना मध्ये डिस्टर्ब करायला नको येत जाऊ. तरी पण तुझं तेच. हो मला माहिती आहे, पण महत्वाचं काम आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. चला तुम्ही आत्ताच्या आत्ता चला माझ्याबरोबर. याला बी आहे ना काही प्रिन्सिपलाने काम लावलं वाटतं. काय खरं नाही यांचं बी. मला आहे ना, हा नाही बापू, महत्वाचा तास चालू आहे माझा. हां, मी नवीन प्रकारे त्यांना आता गणित शिकवणार आहे. खेळता खेळता कसं गणिताचा उपयोग करता येतो ते त्यांना मी शिकवणार आहे. महत्वाचा पाठ आहे हा. हां, तू ना जा, ते पाटील सर आहे ना, पाटील सरांना घेऊन जा. अहो सर तुम्ही ऐका, तुम्ही चला. हे आपलं जे बाजूचं धरण आहे ना, तिथं आपल्या शाळेतली पोरं पोहू राहिली. मग हां, त्यांचा जीवाचा प्रश्न आहे सर. चला तुम्ही, चला लवकर. या पोरांना चांगले हात घडवावं लागणार आहे. कोणाच्या वर्गातली पोर आहे ती? हां, कोणाच्या वर्गातली पोर आहे म्हटलं, सांग लवकर. हां, आणि चालू तास असताना या सरांनी सोडलं कसं काय? हा, कोणाच्या सारड्या नका मारा. तुमच्याच वर्गातली पोरं आहे आणि तुमचाच तास चालू असताना पळून गेली ती. तुम्ही चला पटकन. हां, काही पण नको सांगू. माझ्या वर्गातली पोरं राहू शकत नाही, शक्यच नाही म्हटलं. मग मी सगळी मोजून ठेवली होती पोरं, मला माहिती ना सकाळी किती आली काय आली. चल बरं, तू कुठे आहे दाखव बरं मला. चल. चला चला लगेच चला, नाही तर जातील ती पोरं. चला चला. हो, अरे वा, किती मजा येऊ राहिली नाही. थंड थंड पाणी एकदम भारी. अशी रोज मजा मारायला भेटायला पाहिजे नाही का? हा, अरे लेका किती मजा येऊ राहिली बा. हो ना लेका, किती मजा येऊ राहिली खरंच. एक नंबर. मस्त, एक नंबर. आपण आहे ना एक काम करू, रोज इथे येत जाऊ. दुपारच्या भरी मस्त वाटेल नाही? नाही रे भाऊ, तू कशाला येतो? नको नको नको. अजून परत तुझ्या आईने बघितलं तर लय टिंकवतील. अरे बापरे. अरे मंग्या ते आपली बोरची गुरुजीच आहे का? बघ बरं, ते बघ आपल्याकडे येत आहे वाटतं. बोरची गुरुजीच वाटतं.
कुठं रे कुठं? अरे 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 भाऊ, ए दिप्या दिप्या, तिकडे बघ कोण आहे? बुरशी हिरो आली वाटतं. काय रे भाऊ, आता हे कसं काय येऊन गेले तर यांना कोणी सांगितलं असेल बरं? काय खरं नाही यार. हा तेव्हा अर्धा तास झालेला होता तेवढं ते असं येऊन गेलं. काय खरं नाही, काय करावं काही समजत नाही भाऊ. आता आता काय करायचं रे मग या? हा, आता मला काय विचारतो काय करायचं म्हणे? तुझं आणलं होतं, आता तूच सांग आता काय करायचं ते. हे घाबरू नका, एक काम करा. हां, जेवढा आता येत आहे बरं का, येत आहे त्यांचं अजून लक्ष गेलेलं नाही आपल्याकडं. एक काम करा, सगळ्यांनी खाली भाऊ, खाली हा. आपण ते ट्रेनिंग घेतली होती ना, खाली खाली व्हा लवकर सगळ्यांनी. मी म्हटलं बापू कुठं आहे पोरं? हा काय रिकामं तू आता दाखवत बसतो इकडं तिकडं. हा कुठं आहे पोरं दाखव बरं. कोणी बी काय बी अफवा सांगत येतं तुला. आपली पोरं तशी नाही आहेत. हां, आणि खास करून माझ्या वर्गाची पोरं तर अजिबात नाही तुझी. हां, एखाद वेळेस ते घरी राहतील पण अशी रिकामे धंदे अजिबात करणार नाही ते. तुला कोणीतरी चुकीची माहिती सांगितली वाटतं. हॅलो, हो की इथंच पोरं होती, आता गेले कुठं काय माहिती, मला काय समजत नाही. हो सर, कोणाच्या सांगण्यावरनं नाही, मी स्वतः बघितली पोरं इथं होती. खरं सांगतोय मी तुम्हाला, तर काय करावं मला ते समजत नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं सर. अरे बाबा तुला गैरसमज झाला असेल, जाऊ दे चल. दुसरं कोणती तरी पोरं असतील आणि तू आपल्या शाळेची पोरांवर हे करतोय. चल जाऊ दे चल. मी वर्ग आहे ना, हां मोकळा सोडून आलेलो आहे. तिकडं अजून परत काय गांगाट करतील ते परत काय माहिती. परत हेड मास्तर आरोड्या मारतील. चल लवकर. वाचलं हो एकदाचे, नाही तर डायरेक्ट मास्तरांनी तुडवलं असतं तर तुडवलं असतं, घरी बी नाव सांगितलं असतं. शाळेत बी मार आणि घरी बी मार. हे नाही पण आता चला बरं का, पटकन आवरा निघा इथून. हां, परत जर आले ना मास्तर, लय आणतील बरं का. सर जर आले ना परत लय मारतील. त्यापेक्षा चला लवकर निघा इथून.